इथे हॅलो, नमस्कार. आवाज येतोय का माझा? हॅलो. हॅलो. नमस्कार. आवाज येतोय का माझा? हां, आवाज येतोय का माझा? इथे प्रश्न पडला. नमस्कार मित्रांनो, या कोविड-19च्या प्रकोपातून लॉकडाऊनमध्ये आपण सर्वजण अडकलेले आहोत. परंतु ही आलेली आपल्यावरची आपत्ती, यालाही आपण एक चांगल्या आपत्तीमध्ये कन्वर्ट करू शकतो, ही गोष्ट आम्हाला सिंधुजन अकादमीने दाखवून दिलेली आहे. त्यामुळे मी सर्वप्रथम सिंधुजन अकादमीचे आभार मानतो आणि मग मी माझ्या विचाराला आपल्यासमोर ठेवतोय. आतापर्यंत या सिंधुजन अकादमीच्या माध्यमातून मूर्तिकलेवर बराचसा प्रकाश टाकलेला आहे. हिंदू मूर्तिकला, बौद्ध मूर्तिकला, जैन मूर्तिकला. पण मी आपल्यासमोर जे मांडतोय ती आज निधर्मी मूर्तिकला मांडतोय. ही मूर्तिकला ना हिंदू आहे, ना बौद्ध आहे, ना जैन आहे, ना ख्रिश्चन आहे. कारण ही कला कामशिल्पाच्या माध्यमातून आपल्या समोर जेव्हा येते तेव्हा ती कुठल्याही एका धर्माची, एका पंथाची किंवा एका संप्रदायाची नसते. आणि म्हणूनच या कलेला मी भारतीय कला असं म्हणणार आहे. भारतीय कला नाव ठेवण्याच्या पाठीमागचं माझं एक कारण आहे, असं आहे की जेव्हा आम्ही हिंदुस्थानी कला म्हणतो तेव्हा हिंदुस्थान म्हणत असताना या देशाच्या सगळ्या सीमारेषा आमच्या डोळ्यासमोर यायला लागतात. आम्ही जर इंडियन आर्ट म्हणायला लागलो तर हा इंडिया शब्द आम्हाला कुठेतरी गुलामगिरीची जाणीव करून देतो. परंतु भारतीय म्हणत असताना आम्ही जे काही कामं केली ती सगळी कामं प्रकट होतात. मग ती कामं सकारात्मक असो की नकारात्मक असो, पण ती सगळी कामं भारतीय म्हणून आमच्या समोर येतात. म्हणून याला मी भारतीय कलाच असे म्हणणार आहे. नाहीतरी 1901 नंतरच बौद्ध मूर्तिकला, जैन मूर्तिकला, हिंदू मूर्तिकला असं बायफर्केशन झालं. तत्पूर्वी मात्र जैन मूर्तिकला, बौद्ध मूर्तिकला असं बायफर्केशन नव्हतं. 1901 ला व्हिन्सेंट स्मिथ या व्यक्तीने जैन आर्ट अँड आवर ॲक्टिव्हिटीज या नावाचं एक पुस्तक लिहिलं. 1901 ला व्हिन्सेंट स्मिथ यांनी जैन आर्ट अँड आवर अँटिक्विटीज नावाचं पुस्तक लिहिलं आणि ग्रुन बेडेल यांनी बुद्धिस्ट आर्ट इन इंडिया या नावाचं एक पुस्तक लिहिलं. आणि या पुस्तकांवर धार्मिक आधारावर कलेचे विभाजन केले गेले. मथुरा कला ही कुशाण आणि गुप्त काळामध्ये जी विकसित झाली होती तेव्हा तिथल्या मूर्त्या ज्या आम्हाला मिळाल्या, तिथे हिंदू मूर्त्या मिळाल्या, बौद्ध मूर्त्या मिळाल्या, जैन मूर्तीही मिळाल्या. याचा अर्थ असा होतो
की ही कला भारतीय कला होती. एकंदरीत हिंदू मूर्तिकला, बौद्ध मूर्तिकला आणि जैन मूर्तिकलेचा विचार करीत असताना आम्हाला शैलीमध्ये अंतर दिसते, परंतु स्वरूपामध्ये कुठलंच अंतर आम्हाला दिसून येत नाही. जसे की शरीराची ठेवण असेल, उभारण्याची पद्धती असेल, मुखमंडल असेल, भावाभिव्यक्ती असेल, प्रभामंडल असेल, बसण्याची पद्धत किंवा हस्तमुद्रा, या सगळ्या हिंदू, बौद्ध आणि जैन सारख्याच आहेत. फक्त त्यांच्या शैलीमध्ये अंतर आहे, कारण प्रत्येकाची लांछनं वेगळी आहेत, आयुध वेगळी आहेत, म्हणूनच एवढं बायफर्केशन होतं. बाकी स्वरूपामध्ये मात्र होत नाही. कारण बुद्धाचा चेहरा, महावीराचा चेहरा किंवा शिवाचा चेहरा जवळपास आम्ही सारखाच काढत असतो आणि त्यामुळं याला आम्ही भारतीय कलेमध्येच जर मोजू शकलो तर खूप छान होईल. विशेषतः या सिंधुजन अकादमीने या व्याख्यानमाला अंतर्गत मला भारतीय कामशिल्पे एक अध्ययन हा विषय जो मांडण्यासाठी दिला, त्याबद्दल मी त्यांचे पहिल्यांदा आभार व्यक्त याच्यासाठी करतोय की भारतीय मंदिरांवर जी कामशिल्पे आम्हाला पाहायला मिळतात, ती कामशिल्पे का आहेत ही बहुतांशी लोकांना माहीतच नाहीत, किंवा तसलं काहीतरी असं म्हणून आम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. असं न होता ही कामशिल्पे आम्हाला समजून घेता आली पाहिजेत आणि याच्यासाठी म्हणूनच हा विषय मी आपल्यासमोर आज ठेवत आहे. मित्रांनो, कोणत्याही मूर्तीकडे पाहत असताना, कोणत्याही कलेकडे पाहत असताना त्या कलेतलं सौंदर्य आम्हाला शोधता आलं पाहिजे. कलाकारांना त्या काळामध्ये कोरत असताना अभिप्रेत असलेली जी कल्पना होती, ती कल्पना आम्हाला समजून घेता आली पाहिजे. ती दृष्टी आमच्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. जर ती दृष्टी आमच्यात निर्माण झाली तरच आम्ही काहीतरी सांगू शकू, पुढील पिढीला आम्ही काहीतरी देऊ शकू. अन्यथा ही कलाकृती केवळ काळ्या पाषाणातील एक कोरीव काम बनून राहून जाऊ शकते आणि तसं न होता येणाऱ्या पिढीला या कलाकृतीची जाण निर्माण झाली पाहिजे. यासाठी म्हणूनच आपण प्रयत्न केला पाहिजे. कोणतीही कला अभ्यासत असताना त्या कलेला कुठल्याच एकाच्या धर्माच्या चौकटीमध्ये कदापि न बसवता जर आम्ही त्या धर्माच्या कल्पनेच्या पलीकडे जर त्या कलेला आम्ही नेलो तर खरं त्या कलाकाराचा निकोप विचार आमच्यामध्ये रुजू शकतो. मी काही उदाहरणादाखल इथे घेतलेली आहेत. बिस्मिल्ला खान, नौशाद, मोहम्मद रफी, येशुदास ही कोणी हिंदू नव्हती, परंतु यांनी भारतीय कलेमध्ये जे योगदान दिलं आहे त्या योगदानाला आजही तोड नाही आहे. म्हणून कलेला कुठल्या तरी जातीचे किंवा धर्माच्या चौकटीमध्ये न मांडता आम्ही ती कलाकृती एक कला म्हणून जर पाहत राहिलो तर कदाचित आम्हाला त्याचा रसस्वाद चांगल्या रीतीने घेता येतो. कला पाहत असताना, एखादी मूर्ती पाहत असताना आपण काय पाहायचं, तर काही ढोबं मी आपल्याला ठोकताय सांगतोय. त्या मूर्तीची शारीरिक सौष्ठवे, वेशभूषा, केशभूषा, कुंडले, आयुधे, अलंकार, विविध लांछने. लांछन हा शब्द म्हणजे त्या देवदेवतांच्या हातामध्ये जी आयुध दिलेली असतात त्या आयुधांना दिलेला एक शब्द आहे, तो म्हणजे लांछन. त्यांचे स्वभाव आणि नेमका कोणता प्रसंग होता ज्याच्यामुळं ही मूर्ती साकारली आहे हे जर आम्ही जाणून घेतलो तर कलाकाराचं कसब हे सगळं निर्माण करताना जे पणाला लागलेलं आहे ते सगळं पाहत असताना मात्र ही कला अंतःकरणाला आमच्या स्पर्शून जाते. कामशिल्पांच्या बाबतीमध्ये मला आपल्याला अजून एक गोष्ट सांगायची आहे की तिथली जे स्त्री सौंदर्य आहे ते फुलवण्यासाठी म्हणून ही सारी कामशिल्पे पाहत असताना स्त्रियांची गोलघन वक्षस्थले, पुष्टनितंब, सिंहकटी अशा ललना आम्हाला कोरलेल्या आढळून येतात. मित्रांनो, भारतीय मूर्तिकलेस धर्मश्रद्धेनं समृद्ध केलं आहे. नेहमी कला भारतीय ही धर्मानुकूलच राहिलेली आहे आणि नेहमी धर्मानुकूल असलेली ही कला, या कलेच्या माध्यमातून कामशिल्पे मंदिरासारख्या पवित्र ठिकाणी का आली याचा आपण आढावा घेणार आहोत. या कामशिल्पाकडे वळण्याच्या पूर्वी मी थोडंसं आपल्याशी संवाद साधू इच्छितो की मनुष्य पृथ्वी तलावर आला त्यावेळी माणसाच्या संस्कृतीच्या वाटचालीचा इतिहास जितका जुना आहे तितकाच इतिहास या कला संस्कृतीचाही आहे. सुरुवातीच्या काळामध्ये चित्रकलेच्या माध्यमातून स्वतःच्या भावभावना व्यक्त करण्याचं काम या मानवाने केलं. आजपासून 40,000 50,000 वर्षापूर्वीचे शैलचित्रे आम्हाला पाहायला मिळतात. मग भीमबेटका या बाबतीमध्ये तर जगप्रसिद्धच आहे. मिझोरमला आहे, घोडमंजरला आहे ही सारी शैलचित्रकला. पण जास्त काय टिकणार नाही ही गोष्ट जेव्हा मानवाच्या लक्षात आली तेव्हा मानव मृण्मय मूर्तिकलेकडे वळला. मातीच्या मूर्ती तो तयार करायला लागला आणि त्याच्यानंतर
हळूहळू धातूच्या मूर्तीसोबत तो काळ्या कातळाकडे वळला आणि या काळ्या कातळानं वेड लावेल असा बेसॉल्ट खडक त्याला उपलब्ध करून दिला आणि मग एकापेक्षा एक सुंदर मूर्ती या काळामध्ये निर्माण व्हायला लागल्या. मंदिर शिल्प हे धर्मशिल्प होते, तर मग त्यावर कामशिल्प का कोरली गेली, हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच नेहमी पडत असतो. मनुष्य जीवनाचे चतुर्विध वर्गीकरण आमच्या धर्मग्रंथांमध्ये केलेलं आहे. पुरुषार्थ या संकल्पनेमध्ये धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष ही संकल्पना आलेली आहे. मग धर्म, अर्थ, काम, मोक्ष यातला धर्म हा जन्मजात मिळतो, अर्थ वडिलोपार्जित असतो आणि कमावता येतो, आणि त्यानंतर येणारा काम आहे, हा काम मात्र वैयक्तिक जीवनाचा तो अविभाज्य भाग आहे, ज्याचं धर्म जो जन्मता मिळाला आहे, अर्थ जो वंश परंपरागत मिळतो आणि कमवताही येतो, परंतु काम ही खाजगी जीवनातली बाब आहे. ही कामकला जर आम्हाला जमली, जर आम्ही काम जाणून घेऊ शकलो आणि यथोचित कामोपभोग जर आम्ही घेऊ शकलो तरच मोक्ष आहे, असं जे आम्हाला सांगितलं गेलंय, त्यातल्या या काम नावाच्या घटकाला मंदिराच्या माध्यमातून हायलाइट करण्याचा प्रयत्न तरी त्या काळात झाला नसेल ना, याचाही आम्हाला विचार करायचा आहे. कामशिल्पांच्या बाबतीमध्ये भारत हा देश अग्रगण्य असला तरी या शिल्पांचं प्रयोजन काय होतं हे आजही अजून स्पष्ट सांगता आलेलं नाही आहे. भारतीय कला ही संदेश देण्यासाठी असेल तर त्याची प्रेरणा नेमकी कोणती होती, कशासाठी कामशिल्पे कोरली गेली, समकालीन राज्यांनी कामशिल्पांना उत्तेजन का दिले असेल, विविध स्वरूपातील कामशिल्पे हजारो वर्ष निर्माण केली जात होती, तर त्यामागील तात्विक अधिष्ठान काय असावे, या सगळ्यांचा आम्ही आढावा घेत पुढे जाऊ. वेदामध्ये असं म्हटलंय नासदीय सूक्तात, कामास्तदगरे समवर्तताधी मनसो रेता प्रथम यदासीद, म्हणजे ब्रह्माच्या मनोबीजामध्ये सगळ्यात पहिले जर कोणतं बीज उत्पन्न झालं असेल तर ते कामबीज उत्पन्न झालं असं म्हटलेलं आहे. म्हणजे जन्मताच त्याच्या मनात पहिल्यांदा काम, इच्छा किंवा डिझायर उत्पन्न झाली, आणि हे जर कामबीज इतकं महत्त्वपूर्ण असेल तर या कामबीजाला मूर्त स्वरूपात आणण्याचा प्रयत्न पुढच्या काळात झालेला दिसून येतो. भारतीय साहित्यामध्ये मधुरा भक्ती नावाचा एक प्रकार आहे. परमेश्वर भक्तीमध्ये विलीन होण्यासाठी म्हणून ज्या एकरूपतेला लोकांना सहज सांगता येईल यासाठी जो आधार घेतला गेला, तो आधार मात्र मिलनाचा घेतला गेलेला आहे. आणि म्हणून मी एक दोन आपल्याला उदाहरण आपल्याला सांगू इच्छितो की ऋग्वेदामध्ये असं म्हटलंय, इंद्रा तुझ्यासाठी गायलेली स्तोत्रे ही आवडत्या पुरुषाला स्पर्श करणाऱ्या कामी स्त्रीप्रमाणे भक्ताची प्रार्थना तुझ्याकडे धाव घेत आहे. म्हणजे इंद्राला जी स्तोत्र पाठवली गेलेली आहेत ती कशात एखाद्या कामी स्त्रीप्रमाणे तुझ्याकडे येत आहेत. तर सर्वव्यापी आणि कामेच्छू भक्तांची स्तोत्रे वीर पुरुषाच्या प्रियसीप्रमाणे इंद्रांना आलिंगन देत आहेत, असेही श्लोक आम्हाला ऋग्वेदामध्ये पाहायला मिळतात. शिशुपाल वधाचा एक खूप मस्त प्रसंग सांगितलेला आहे. क्रोधानुभूती त्या योद्ध्यांवर असा प्रभाव निर्माण करीत होती, जणू काही त्यांची प्रेमिका त्यांना संभोग सुख देत आहे. म्हणजे क्रोधानुभूती ती त्यांच्यावर दाखवली गेली आहे. ती क्रोधानुभूती सांगत असताना संभोग सुखाची कल्पना तिथे करावी लागली, कारण संभोग सुख ज्या पद्धतीनं घेता येतं तसाच क्रोधही माणसावर अधिराज्य गाजवू शकतो, हेच या ठिकाणी त्यांना सांगायचं होतं. कालिदासाने ताडकासुराचा वध करत असताना असा उल्लेख केलाय, रामाच्या असह्य बाणाने यमनगरीत तो गेला, जसा एखादी प्रेमिका प्रियकराच्या घरी जाते. ही सगळी साहित्यातली वर्णनं जर पाहिली, ही शृंगारिक वर्णनं जर पाहिली, ही रसभरीत जर वर्णनं आपण पाहिली, तर त्यात असं आम्हाला दिसून येतं की लैंगिक साहित्य वर्ज्य या देशाला कधीच नव्हतं. मग वेदातलं साहित्य असेल, गहा सप्तसह्य असेल, किंवा कुमार संभवमध्ये शिव आणि पार्वतीच्या समागमाचा पूर्ण पटच मांडलेला आहे. तर काव्य प्रकाशमध्ये एक फार सुंदर वर्णन आलं की विष्णू आणि लक्ष्मी समागम करीत असताना लक्ष्मीच्या अचानक लक्षात आलं की ब्रह्मकमळावर बसलेला तो ब्रह्म आपल्याकडे पाहतोय, आणि मग लक्ष्मी लाजली, परंतु त्या समागम क्रियेतून तिला बाहेरही जायचं नव्हतं. आणि मग लक्ष्मीने अचानक विष्णूच्या उजव्या डोळ्यावर हात ठेवला. विष्णूचा उजवा डोळा म्हणजे सूर्य आणि डावा डोळा म्हणजे चंद्र असं म्हटलं जातं. आणि अचानक अंधार पडला आणि जे साध्य करायचं होतं ते पार्वतीला लक्ष्मीला साध्य करता आलं. असे रसभरीत वर्णन आम्हाला वाचायला मिळतात. मूर्तिकलेमध्ये दिसणारी कामशिल्पे खरं तर खजुराहोची कामशिल्पे प्रकाशात आणण्याचं काम पाश्चिमात्यांनी केलेलं आहे. आणि पाश्चिमात्यांनी जेव्हा खजुराहोची कामशिल्पे प्रकाशात आणण्याचं काम केलं, म्हणजे फ्रँकलिन, बर्ट
कॅनिंगहम या लोकांनी जेव्हा खजुराहोला भेट दिली, खरं तर बर्ट एका कामानिमित्त तिथून जात असताना, पालखीतून जात असताना पालखीच्या भुयानी सांगितलं की अशी अशी सुंदर मंदिरं आहेत. आणि मग बर्टची उत्सुकता वाढली आणि बर्टनी जाऊन ती मंदिरं पाहिली आणि ती मंदिरं ब्रिटिश गव्हर्नमेंटला कळवली. आणि म्हणूनच ही खजुराहोची कामशिल्पे आज जगाच्या समोर आली आणि आता पुढील कित्येक वर्ष ती अशीच अज्ञानामध्ये राहिली असती. परंतु तो जो कालखंड होता, 1868 मध्ये बर्ट जाऊन पोहोचले होते खजुराहोला, आणि त्या कालखंडामध्ये इंग्लंडमध्ये या विषयावर चर्चा करणे किंवा बोलणे निषिद्ध मानलं जात होतं. त्यामुळे याला ते तसलं काहीतरी किंवा ही असलेली शिल्पे ही अनैतिक शिल्पे आहेत असंच त्या काळामध्ये बोललं जात होतं. ही कामशिल्पे ज्या टप्प्यांना आम्हाला पाहायला मिळतात त्यामध्ये नग्नता प्रदर्शित करणारी कामशिल्पे, सामान्य मिथुन युगल. मिथुन युगल म्हणजे मैथुन युगल नाही आहे. मिथुन युगल म्हणजे दंपती शिल्पे, सूरसुंदरी, आणि तसंच मिथुन शिल्पांना जो ग्रांथिक आधार मिळाला आहे त्यामुळे सुरुवातीला मिथुन शिल्पे मंदिरावर आली असावीत आणि मग त्यानंतर हळूवार मैथुन शिल्पाने प्रवेश केला असावा. दुसऱ्या प्रकारामध्ये येतात चुंबन आणि आलिंगन देणारी शिल्पे, त्यानंतर येतात कामोद्दीपन करणारी शिल्पे, आणि मग येतात मैथुनरथ असलेली शिल्पे. या मैथुनरथ असलेल्या शिल्पांमध्ये सुद्धा भिन्न भिन्न मुद्रा आहेत. त्या विभिन्न मुद्रा, काही जणांनी त्याला यौगिक मुद्रा म्हटले, पण ते यौगिक मुद्रा नसून कामशास्त्री ग्रंथातल्या त्या सगळ्या मुद्रा तिथे प्रकट केलेल्या आहेत. तसेच काही मानव आणि पशु संभोग अशी शिल्पे पाहायला मिळतात. आणि त्यानंतर मुखमैथुन ही शिल्पे ही कामशिल्पाच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. मूर्तिकलेमध्ये दिसणारी जी कामशिल्पे आहेत ही कामशिल्पे एक तर मादक आणि उत्तान भाव त्यांच्यात दिसून येत नाही. अतिशय शांत त्यांची चेहरे आम्हाला दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर स्मित, समाधान आणि तृप्ती आम्हाला सहज जाणवते. समागम शिल्प असले तरी चेहऱ्यावरचा शांत भाव एखाद्या तपस्वीचा शांत भाव वाटावा इतके शांत आणि समाधानी ते दिसत आहेत. म्हणजे कामकलेमध्ये निपुण असून आपल्याला कामकला शिकवित आहेत असेच जणू काही ते शिकवतं. विशेषतः जे समाधानाचा भाव आहे त्यांच्यामध्ये चेहऱ्यावर वासना दिसून येत नाही आहे, आणि म्हणूनच ही कामशिल्पे आम्हाला तितकीच आकर्षित करतात आणि तेवढीच गूढही वाटतात. कामशिल्पात अलंकार कमीच दाखवण्यात येतात आणि असतीलच तर ती त्याच्या शरीरावर उठावदार बनवण्यासाठी मदतच करतील असे अलंकार या कामशिल्पावर कोरलेले आहेत. कामशिल्पाचा प्रारंभिक आविष्कार आम्हाला सिंधू संस्कृतीपासून पाहायला मिळतो. हे सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेलं जो शिक्का आहे, या शिक्क्यावर जर आम्ही पाहिला तर पशुपती या नावानं जो शिक्का ओळखला जातो तो हा शिक्का आहे. हा शिक्का या ठिकाणी माझा जो आरव फिरतोय तिथे पहा, या शिक्क्यावर बसलेला पशुपती ऊर्ध्व मेंढर आहे, उत्थित लिंग असलेला हा शिक्का आहे. आणि म्हणून याचा संबंध शिवाशी जोडला जातो, कारण शिव हा ऊर्ध्वलिंगी बहुतांशी दाखवला जातो. या शिक्क्यासोबतच जी नृत्यांगना सिंधू संस्कृतीमध्ये सापडली, तिला नृत्यांगना म्हणत असतील तरी मला ती नृत्यांगना नाही वाटत. हा वेगळा विषय होऊ शकतो, ती नृत्यांगना आहे का नाही मी त्याच्यावर आता काही भाष्य करणार नाही आहे. परंतु ही पूर्णतः नग्न उभी आहे आणि हा कामशिल्पाचा प्राथमिक आविष्कार असा आपण त्याला म्हणू शकतो. खालच्या बाजूला एक स्तंभ दिसतोय, हा सिंधू संस्कृतीमध्ये सापडलेला स्तंभ असून तो पुरुष लिंगासारखा दाखवण्यात आलेला आहे आणि कदाचित हा शिवलिंगाचा सिंधू संस्कृतीमधला पहिला आविष्कार असावा. ही मोहनजोदडो या ठिकाणी सापडलेली काही शिवलिंगासारखी दिसणारी ही लिंगे आहेत, ज्याच्यामध्ये शाळुंकाई आहे आणि पीठही आहे. मित्रांनो, मूर्तिकलेतला एक अज्ञात कालखंड मला हा नेहमीच त्रासदायक ठरतोय. सिंधू संस्कृतीचा ढोबळमानानं कालखंड सांगायचा असेल 2750 ते इसवी सन पूर्व 1750 सांगितला जातो. काही अभ्यासक त्याला 2700 ते 1500 सांगतात. 50 वर्ष 100 वर्ष मागे पुढे हा कालखंड असू शकतो. परंतु त्याच्यानंतर जो मौर्य काळ सुरू होतो तो मौर्य काळ इसवी सन पूर्व 321 मध्ये चालू होतो, तो इसवी सन पूर्व 185 पर्यंत. म्हणजे इसवी सन पूर्व 1750 पासून इसवी सन पूर्व 3021 पर्यंत या मधल्या दरम्यान कुठलीच मूर्ती किंवा कुठलंच चित्र आज तागायत आम्हाला उपलब्ध झालेलं नाही आहे.
हा मूर्तिकलेतला अज्ञात कालखंड हा कधी कधी बेचैन करून सोडतो की सिंधू संस्कृतीमध्ये खापरावर जी चित्र काढली गेली, सिंधू संस्कृतीमध्ये जो दाढीवाला पुरुष निर्माण केला गेला, जी नृत्यांगना निर्माण केली गेली, किंवा जो पशुपतीचं स्टॅम्प तयार केला गेला होता, हे सगळं पाहता त्याच्यानंतर आम्ही डायरेक्ट मौर्य काळावर येतो आणि मौर्य काळामध्ये दिदारगंजेची यक्षी आम्हाला पाहायला मिळते, अतिशय गुळगुळीत आहे. आणि मग मधल्या दरम्यान आमच्या देशामध्ये शिल्पकला निर्माणच झाली नाही का, चित्रेच निर्माण झाली नाहीत का? तर याचं उत्तर मात्र इतिहासालाच ज्ञात आहे असं म्हणावं लागेल. ही दिदारगंजेची यक्षी, ही दिदारगंजेची यक्षी 6 फूट 9 इंच उंचीची आहे. हिला यक्षी जरी म्हटलं तरी ती यक्षी नसून चामरधारिणी आहे. ती अर्धनग्न आहे, कमरेपासून वरचा भाग तिचा पूर्णतः नग्न आहे. आणि भारतीय मूर्तिमंत स्त्रीकलेचा तो उत्कृष्ट नमुना आहे. हे चित्र अतिशय चित्तवेधक आहे, घटदार शरीर आहे, रेखीवपणाही आहे, तितकीच गतिमानताही हिच्यामध्ये दिसते. एकंदरीत ही स्त्री उत्तानभाव फारसा प्रकट करत नाही आहे, परंतु शृंगार मात्र ती नक्कीच दाखवती आहे. तिच्या पोटावर त्रिवलय दिसत आहेत. वक्षस्थल उठावदार असल्या कारणानं छातीचा भार असह्य झाल्यामुळे ती थोडीशी खाली झुकलेली आहे. अशी ही दिदारगंजेची यक्षी आम्हाला मौर्य काळामध्ये पाहायला मिळते. आपल्याला मी सांगू इच्छितो की कामदेवाच्या प्रतिमा कशा निर्माण कराव्यात याचा उल्लेख विष्णू पुराणामध्येही येतो. भासाच्या चारुदत्ताच्या नाटकामध्ये कामदेवानुनय नावाच्या मिरवणुकीचा उल्लेख येतो. म्हणजे प्राचीन काळामध्ये काम उत्सव साजरे केले जात होते याचे काही साहित्यिक पुरावे आम्हाला उपलब्ध होतात. तसेच मौर्य काळानंतर गांधार, सांची, अमरावती, मथुरा, नागार्जुनकोंडा या ठिकाणी बौद्ध धर्मातील काही प्रतिकात्मक चिन्हाची निर्मिती व्हायला सुरुवात झाली. आणि हे सगळं होत असताना एक मी इथे आपल्याला डालमल्लिका दाखवतोय, किंवा शालभंजिका असंही तिला म्हणतात. ही शालभंजिका जी नग्न अवस्थेमध्ये उभी आहे, अतिशय कामनीय बांधा तिचा दाखवलेला आहे. आणि हळूहळू स्त्रियांची नग्न शिल्पे मूर्तिकलेमध्ये अवतरित व्हायला लागलेली होती. कुशाण शैलीतील ही मूर्ती आहे. एक मध्यपी स्त्री आहे, अतिशय प्रमाणबद्ध आणि चेतनामय तिला कोरलेला आहे. कमरेचा वरचा भाग तिचा नग्न आहे, त्यामुळे तिला अर्धनग्न आपण म्हणू शकतो. तिच्या बाजूला एक उभा व्यक्ती आश्चर्य व्यक्त करतोय, ही एवढं मद्यपान का करते म्हणून, आणि तिला उठवण्याचा प्रयत्न करतायत असे या शिल्पांमध्ये जरी दिसत असलं तरी ती अर्धनग्न असल्या कारणाने कामशिल्पाचा हा एक पहिला आविष्कार म्हणून आपण याच्याकडे पाहू शकतो. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये गुड्डी मल्लम या ठिकाणी पहिलं पुरुष लिंग असलेलं शिल्प आम्हाला उपलब्ध झालं. हे शिल्प आंध्र प्रदेशमध्ये चित्तूर जिल्ह्यामध्ये आहे. या शिल्पामध्ये उजव्या हातामध्ये एक शिंग असलेला प्राणी धरलेला आहे, डाव्या हातामध्ये कुंभ आणि परशु आहे. या शिल्पाची उंची एकूण 5 फूट आहे. काही प्रतिगामी अभ्यासक असं मत व्यक्त करतात की हे शिल्प भारतीय नाही, विदेशातून आलेलं आहे, रोमन संस्कृतीतून हे शिल्प आलेलं आहे. पण हे विदेशातून किंवा रोमन संस्कृतीतून आलेलं शिल्प नसून स्थान महात्म्यानुसार पल्लम या शब्दाचा अर्थ होतो युद्धभूमी. गुड्डी म्हणजे मंदिर. परशुरामाने आपली आई रेणुकेला मारल्यानंतर तो प्रायश्चित करण्यासाठी तिथे गेला होता आणि पुढे हे गुड्डी पल्लमचे गुड्डी मल्लम असं नाव झालं. आता पल्लम ही शब्दोत्पत्ती जर सांगत असेल की युद्धभूमी, त्याच्या पाठीमागचं कथानकही आम्हाला अभ्यासावं लागेल. परशुराम प्रायश्चित करण्यासाठी म्हणून या भूमीवर आल्याच्या नंतर तिथल्या शिवलिंगाची आराधना तो करायला लागला. आणि शिवलिंगाची आराधना करत असताना या ठिकाणी रोज एक दैवी फूल उगत होतं आणि ते दैवी फूल परशुराम त्या शिवलिंगावर वाहत असत. परंतु हे दैवी फूल कोणी नष्ट करू नये, त्याचं रक्षण व्हावं यासाठी म्हणून चित्रसेन नावाचा एक यक्ष परशुरामाने आपल्यासोबत ठेवला होता. आणि या बदल्यामध्ये परशुरामाला चित्रसेनाला रोज एक प्राणी आणि भांडेभर ताडी द्यायचं कबूल केलं होतं. या शिल्पामध्ये जर आपण पाहिलं तर उजव्या हातामध्ये एक प्राणी आहे, डाव्या हातामध्ये एक कुंभ आहे आणि कुंभाच्या वर परशु घेतलेला आहे. हा ताडीसाठी देण्यात येणारा तो कुंभ आणि तो डाव्या हातामध्ये
उजव्या हातामध्ये प्राणी आहे आणि खाली बसलेला तो यक्ष आहे. असे कित्येक दिवस झाल्याच्या नंतर परशुराम शिवलिंगावर रोज हे दैवी फूल अर्पण करीत असे. एके दिवशी चित्रसेनाला असं वाटलं की आपणही शिवाची भक्ती करावी आणि म्हणून ते दैवी फूल चित्रसेनानं शिवाला अर्पण केलं. स्नान संध्या आटोपून परशुराम जेव्हा परत आले तेव्हा त्यांनी पाहिले की दैवी फूल नव्हतं. आतापर्यंतची सगळी तपश्चर्या भंग पावणार म्हणून परशुराम चित्रसेनवर चिडले आणि दोघांमध्ये घनघोर युद्ध झालं. हे जे युद्धभूमी जी आहे ती युद्धभूमी म्हणजे पल्लम. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाल्याच्या नंतर शिव प्रसन्न झाले आणि शिव म्हणाले की मी तुमच्या दोघांच्या भक्तीवर प्रसन्न झालो आणि म्हणून तुम्ही दोघेही आजपासून माझ्यामध्ये सामावले जाल. आणि म्हणून या शिवलिंगाच्या सगळ्यात खाली जो हट्टाकट्टा माणूस आहे हा अपस्मार पुरुष नाही आहे, तर हा हट्टाकट्टा व्यक्ती म्हणजे चित्रसेन नावाचा यक्ष आहे. हा उभा जो व्यक्ती आहे तो म्हणजे परशुराम आहे, ज्याच्या उजव्या हातामध्ये एक प्राणी आहे, डाव्या हातामध्ये कुंभ आहे आणि परशु आहे आणि पाठीमागे पुरुष लिंग आहे. हा जो प्रदेश आहे या प्रदेशावर पल्लव, गंग पल्लव, बना, चोल या राजवटी इथे अस्तित्वात होत्या आणि यांचे शिलालेख या मंदिराच्या बाह्यांगावर पाहायला मिळतात. असंच एक शिल्पपट कुशाण काळातील इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील असून ते मथुरा संग्रहालयात ठेवण्यात आलेलं आहे. जवळपास हे शिल्प आणि त्या शिल्पातला फारसा फरक आम्हाला दिसत नाही आणि म्हणून गुड्डी पल्लमचे म्हणजे आजचं गुड्डी मल्लम, गुड्डी या शब्दाचा अर्थ मंदिर आणि पल्लम म्हणजे युद्धभूमी, जिथे परशुरामाचं आणि चित्रसेनाचं युद्ध झालं होतं आणि अशा युद्धभूमीवरचं हे मंदिर म्हणून या मंदिराला गुड्डी पल्लम असं म्हटलं जायचं, जे आज अपभ्रंशात्मक गुड्डी मल्लम झालेलं आहे. 8व्या शतकामध्ये थायलंडमध्ये असंच एक पुरुष लिंगाप्रमाणे शिवलिंग मिळालेलं आहे, ज्याच्यावर अर्धचंद्र कोरलेला आहे, कुंडली आहेत, तिसरा नेत्र आहे आणि तथागत बुद्धाप्रमाणे कुरळे केस शिवाची कोरलेली आहेत. म्हणजे मूर्तिकलेच्या वेगवेगळ्या विकासाच्या टप्प्याला आम्ही पाहत जर गेलो तर कलेची आदानप्रदानता मात्र आम्हाला ही सातत्याने पाहायला मिळते. लिंगपूजेचे धागेदोरे हे जगभरातल्या संस्कृतीमध्ये पाहायला मिळतात, कारण मानवाच्या सुरुवातीच्या गरजा कोणत्या होत्या? तर मानवाच्या सुरुवातीच्या गरजा या फक्त अन्न आणि शारीरिक भूक या दोनच गरजा होत्या आणि त्यामुळं ज्या इंद्रियातून आम्हाला सुखानुभूती मिळते, आनंद मिळतो, त्या गोष्टीला पूजनीय मानणं हे काही चुकीचं नव्हतं. जगभरामध्ये आम्ही ग्रीस, ऑरिसिस, जर्मनी, फ्रान्स, रोम ह्या संस्कृतीचा जर आम्ही अभ्यास केला तर पेरियापस, फसाईनम, गाला किंवा ओरिसिसची मंदिरं ही सगळी लैंगिक प्रतिमांची पूजा करणारी मंदिरे होती आणि अशीच लैंगिक प्रतिमांची पूजा सिंधू संस्कृतीच्या काळापासून आज तागायत आम्हाला पाहायला मिळते. हा जो स्थानुलिंग आहे हा स्थानुलिंग लखनौ संग्रहालयामध्ये ठेवण्यात आलेला आहे, जो वालुकाश्मातून तयार झालेला असून मथुरा या ठिकाणी हे सापडलेलं आहे. तर याच्या बाजूला याला हरिहर शिल्प असं म्हटलंय. इथे पूर्णतः उत्तेजित असलेल्या लिंगाची मूर्ती आहे आणि त्याच्याच बाजूला ही कामाख्या मंदिरातील प्रत्यक्ष स्त्री आणि पुरुष जनेंद्रियाप्रमाणे भासणारं हे शिवलिंग इथे आहे. हा वरचा भाग पुरुष इंद्रियाचा आहे आणि खालचा भाग स्त्री जनेंद्रियाचा दाखवण्यात आलेला आहे. तर कामाख्याला योनीपीठाचीच पूजा होते, प्रत्यक्ष योनीचीच पूजा होत असते आणि हीच पूजा आज तागायत चालू आहे. मंदिराच्या बाह्यांगावर सूरसुंदरी कोरलेल्या असतात. मुळातच त्यांना सूरसुंदरी जरी असं म्हटलेलं असलं यांना सूरसुंदरी असं म्हटलं असलं ते ग्रांथिक उल्लेख मात्र यांचे नारीबंध किंवा कन्याबंध या नावाने उपलब्ध होतात. ही दंपती शिल्पे किंवा सूरसुंदरी ह्या मंदिराच्या बाह्यांगावर खोदाव्यात असं अपराजित पृच्छा आणि रूपमंडपमध्ये म्हणलेलं आहे. तंत्रराज तंत्र या तांत्रिक ग्रंथामध्ये सुद्धा सूरसुंदरी या तरुण, सौंदर्यशाली, चैतन्यमय खोदाव्यात असे वर्णन केलेले असून त्या साधकाला हवे ते प्रदान करतात. त्यांचे नेत्र स्थिर,
विशाल खोदावीत असे सांगताना त्यांना योगिनी असंही म्हटलेलं आहे. म्हणजे सूरसुंदरी, आज प्रमाण भाषेत जरी त्यांना सूरसुंदरी म्हणत असलो तर ग्रांथिक शब्द त्यांना नारीबंध आहे किंवा कन्याबंध असं म्हणतात. हे नारीबंध कोरण्यासाठी म्हणून तंत्रशास्त्राची मान्यता होती. तंत्रशास्त्रामध्ये मध्य, मास, मीन, मैथून आणि मुद्रा या पंचमकाराला महत्त्वाचं स्थान, आणि तोच प्रभाव पुढे कामशिल्पांवर आम्हाला दिसून येतो. म्हणून काही सूरसुंदरींचा अभ्यास करणं आम्हाला आवश्यक आहे. दंपती शिल्पांमधून मिथुन शिल्पे किंवा मिथुन शिल्पे ही द्वार शाखांवर काढावीत असे समारंगण सूत्रधार सांगतो. अग्निपुराणातही मिथुन शिल्पांचा उल्लेख येतात. याचा अर्थ ग्रंथांची मान्यता या सर्व शिल्पांना होती. रुक्मिणी स्वयंवरामध्ये राजकुमारीच्या शयनग्रहात प्रणयी शिल्पे काढावीत असं म्हटलेलं आहे. कारण राजकुमारीचं शयनग्रह हा तिचा व्यक्तिगत असल्यामुळे तिथे कोणी येत नाही, म्हणून प्रणय शिल्पे तिथे काढावीत असाही उल्लेख रुक्मिणी स्वयंवरामध्ये आलेला आहे. भारतातील बहुतांशी मंदिरावर दंपतीची शिल्पे आलिंगन, चुंबन, नखक्षत, दंतक्षत, प्रेमाराधना करणारी पाहावयास मिळतात. आता ही नखक्षत आणि दंतक्षत म्हणजे काय, तर प्रत्यक्षात समागम करीत असताना नखाचे ओरखडे ज्या स्त्रीच्या अंगावर उमटतात किंवा स्त्रीकडून पुरुषाच्या अंगावर उमटतात त्याला नखक्षत म्हटलं आहे. किंवा जो प्रेमळ चावा घेतला जातो त्या प्रेमळ चाव्याचे दंतक्षत असे म्हणतात. तर अशी ही शिल्पांकन आम्हाला मंदिरावर पाहायला मिळतात. पुष्ट आणि कामनीय मूर्ती ह्या सगळ्या कोरलेल्या असून त्या स्मित करणाऱ्या आहेत. अशी ही शिल्पे आम्हाला पानगाव, धर्मापुरी या मंदिरावर पाहायला मिळतात. एक मी आपल्यासमोर दाखवतोय, ही पानगावच्या मंदिरावरची सूरसुंदरी आहे, जिच्या मांडीवर विंचू चढला आहे आणि तो विंचू तिची सखी बाजूला उभी राहून दाखवती आहे. असं बोटानं ती निर्देश करते की तुझ्या मांडीवर विंचू चढला आहे, आणि ती अचानक त्याला झटका मारून दूर ढकलण्याचा प्रयत्न करते. मित्रांनो, विंचू हा वासनेचं प्रतीक सातत्यानं मांडण्यात आलेलं आहे, आणि वासनेचं प्रतीक असल्यामुळं वासना ही कदापिही योग्य नाही असं भारतीय नीतिशास्त्र नेहमी सांगत असतं. तसं कामविकार नियंत्रणामध्ये असावा असे नीतिशास्त्र सांगत असल्यामुळं ब्रह्मचार्य आणि संन्यास वृत्ती ही सुद्धा आमच्या देशामध्ये अतिप्रमाणामध्ये वाढलेली आम्हाला दिसून येते. जिथे मी या विंचवाचा संदर्भ आपल्याला देत होतो, एकनाथाचं भारूड आपल्याला आठवत असेल, आबा बाबा बा विंचू चावला, काय मी करू विंचू चावला. किंवा मधल्या दरम्यान एक चित्रपट आला होता इन्क्लाब नावाचा, त्या चित्रपटामध्ये गीत आहे, सारे बदन में जहर चढ गया, बिच्छू लढ गया रे मुझे बिच्छू लढ गया. म्हणजे हा विंचू वासनेचं, कामावासनेचं प्रतीक आहे, आणि त्या कामावासनेचं प्रतीक असल्या कारणानं त्याला दूर लोटावं. एक मी आपल्याला सांगू इच्छितो की ती वासना दूर लोटते आहे, शृंगार नाही. कारण वासनेतून बलात्कार होतात आणि शृंगारातून समागम होतात. समागम या शब्दाचा अर्थ होतो सम आगमन. दोघंही एकाच वेळी एकाच पातळीवर एकाच ठिकाणी येणं म्हणजे समागम. आणि संभोग या शब्दाचा अर्थ होतो दोघांनीही समभोग घेणे, ना कोणी पहिले ना कोणी नंतर. म्हणजे एकाच पातळीवर एकाच ठिकाणी दोघांनी येणं अभिप्रेत आहे. आणि भारतीय साहित्य आम्हाला या बाबतीमध्ये सगळ्या सूचना देत असतं. जगातला सर्वात हिंस्र प्राणी आम्ही सिंह जरी पाहिला तरी तो सुद्धा सिंहिणीला रुंजी घालतो, फुलवतो आणि मगच तिच्याशी समागम करतो. आणि हेच आमच्या साहित्यातून वारंवार आम्हाला सांगितलेलं आहे. तर ती विंचू हा कामवासनेचा चढतोय असं सांगत असताना ती अचानकच सावध होते आणि त्या पद्धतीनं ती त्या विंचवाला दूर लोटण्याचा प्रयत्न करते. हे दुसरं शिल्प आहे धर्मापुरीचं, जिचा मांडीवर चाललेला हा विंचू दूर लोटलेला आहे. तिचं अंग प्रत्यंग पहा अगदी घोटीव कोरलेला आहे, ती अर्धनग्न झालेली आहे. आणि त्यानंतरचं एक शिल्पांकन इथे मी आपल्याला दाखवतोय. काही अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की विंचू हा वासनेचं प्रतीक आहे, आणि ते वासनेचं प्रतीक आहे म्हणून तिला ती झिटकारत असेल तर तिला योगिनी म्हणावं लागेल. मी आत्ताच स्पष्ट केलं आपल्याला की वासनेतून बलात्कार होतात आणि शृंगारातून समागम होत असतो. प्राचीन काळामध्ये मांडीवर विंचू कोरण्याची परंपरा होती, म्हणून ती मांडीवर कोरलेला विंचू ती दाखवते, ती झटकत नाही. असंही काही ठिकाणी माझ्या वाचण्यात आलंय. वास्तविकता ही आहे की हा सिद्धांतच मुळात चुकीचा आहे.
की मांडीवर केवळ विंचू नाही तर पालही गोंदण्याची पद्धत होती, आणि ती केवळ मांडीवर नाही आहे तर पिंडरीवर सुद्धा गोंदलं जात होतं, परंतु त्याचा आणि प्रत्यक्षात या शिल्पाचा कुठलाही संबंध नाही आहे. इकडे या बाजूला एक शिल्प आहे, सोलापूरमध्ये मूर्त्याचे वरकुंटे नावाचे गाव आहे करमाळा तालुक्यामध्ये. या करमाळा तालुक्यातल्या मूर्त्याचे वरकुंटे नावाच्या गावातली ही मूर्ती आहे, ज्या मूर्तीच्या तुम्ही वस्त्रावर पाहू शकता अधोवस्त्र या सूरसुंदरीनं सोडलेलं आहे, आणि अधोवस्त्रावर एक स्पष्ट विंचू दाखवला आहे की जो मांडीवरही नाही आहे आणि पिंडरीवरही नाही आहे, आणि ती तो विंचूला बाजूला ढकलत आहे. हा या ठिकाणी मांडीवर हा विंचू आहे आणि हा अधोवस्त्र खोललेला आहे. इथे मांडीवर आहे, ही अधोवस्त्र काढते आहे, पण इथे मात्र अधोवस्त्र पूर्ण काढलेलं आहे आणि हा विंचू मांडीवर नाही आहे, तो कपड्यावर आहे. त्यानंतरचं मी चन्नकेशवचं माझ्या मताच्या पृष्ठार्थ एक मूर्ती आपल्याला दाखवू इच्छितो. ही चन्नकेशव मंदिरातली ही मूर्ती आहे, जिच्या डाव्या अंगावर अजून अधोवस्त्र शिल्लक आहे, परंतु उजव्या मांडीवरून किंवा उजव्या पायावरून वस्त्र बाजूला सरकलेलं आहे, आणि उजव्या पायावरून वस्त्र बाजूला सरकलं असल्या कारणानं झटक्यानं हा विंचू पादपीठावर येऊन पडलाय. आपण मूर्तीमध्ये पाहू शकता हा पादपीठावर पडलेला विंचू आहे, जो की तिच्या मांडीवर होता आणि मांडीवरून घसरून तो पादपीठावर आलेला आहे. त्यानंतर धारासूरच्या मंदिरावरची ही मूर्ती आहे. अनेक मंदिरांवर अशी शिल्पांकन आम्हाला पाहायला मिळतं. इथे माकडाला ती चपेट दान करते आहे, चापट मारती आहे. माकडानं तिचं अधोवस्त्र ओढलेलं आहे. आता याचा माकडाचा काय संबंध? तर मित्रांनो, कामशास्त्रीय ग्रंथांमध्ये घोडा, चिमणा, बेडूक, माकड आणि वृषभ यांना उत्कृष्ट प्राणी म्हटलंय, कारण यांचा कामसमागम हा बराच वेळ चालतो, आणि म्हणून यांनाही एक वासनेचं प्रतीक मानलं गेलेलं आहे. इथे माकड आहे आणि या माकडाला ती मारती आहे, दूर लोटते आहे वासनेला. ती शृंगाराला जवळ करते आहे पण वासनेला ती दूर लोटते आहे. म्हणूनच कदाचित आमच्या मराठीमध्ये अशी म्हण पडली असावी की कुणी जर लैंगिक चाळे करीत असेल तर त्याला माकड चेष्टा करू नको, असंच म्हटलं जातं. ही मूर्त्याचे वैकुंठे नावाच्या ज्या गावामध्ये जी मी आता पूर्वी आपल्याला बोललो ती तिथली ही मूर्ती आहे. आणि माझ्या माहितीस्तव आज तागायत अशी मी दुसरी मूर्ती पाहिलेली नाही आहे. हिला एकमेव द्वितीय म्हणण्याची हिंमत करणार नाही, कारण कदाचित अशी मूर्ती इतर तर कुठेही सापडू शकते. आणि इथे तिच्या पायाजवळ एक बेडूक कोरलेला आहे. इथे हा बेडूक आहे, आणि या बेडकाला ही सूरसुंदरी आपल्या उजव्या हाताने दूर लोटत आहे, ढकलण्याचा प्रयत्न करत आहे. भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतात, शास्त्रानुकूल काम मीच आहे. म्हणजे शास्त्रानुकूल जर तुमची वर्तणूक असेल तर तसा काम मात्र मी आहे. तर संत तुकाराम महाराज म्हणतात, विधीने सेवन धर्माचे पालन. जर तुम्ही विधीने सेवन केला तर ते धर्माचं पालन आहे. आणि एक हिंदी सुभाषित असा आहे की जिसकी एक नारी वह सदा ब्रह्मचारी. म्हणजे काम आम्ही नेहमीच मर्यादित ठेवलेला आहे, हा शृंगार आम्ही मर्यादित ठेवलेला आहे, त्याला कधीही आम्ही एका कुंपणाच्या बाहेर जाऊ दिलेला नाही आहे. मूर्ती तयार होण्याच्या पूर्वी प्रतीक तयार होत असतात, आणि ही प्रतीक जेव्हा तयार होतात त्यानंतर त्यांना मूर्त रूप दिलं जातं. एकंदरीत शिवलिंग हे प्रतीक आहे, आणि शिवलिंगाचं नंतर शिवमूर्तीमध्ये रूपांतर झालं. याचा पाठीमागचं फार मोठं कथानक आहे, शिवलिंग का निर्माण झालं. एक थोडक्यात सांगतोय. दारुवनातून शिव जात असताना ते नग्न जात होते. तिथे काही ऋषी स्त्रिया स्नान करत होत्या, आणि मग त्या ऋषी स्त्रियांनी शिवाला पाहिलं आणि त्यांच्या भावना चेतवल्या गेल्या, आणि मग त्या शिवाशी लागट करायला लागल्या. हे ऋषीनं पाहिलं, आणि ऋषींनी शिवाला शाप दिला की तुझं लिंग गळून पडू दे. आणि मग शिवाचं लिंग गळून पडलं, सृष्टीमध्ये हाहाकार माजला. आणि मग त्यानंतर पार्वतीची प्रार्थना केल्यानंतर पार्वतीने ते शिवलिंग ग्रहण केलं, आणि मग तिथूनच सयोनिज लिंगाची पूजा शिवाची होईल असं शिवानं सांगितल्यापासून शिवलिंग पूजा सुरू होते, अशी पौराणिक कथा आम्हाला सांगते. तांत्रिक आराधना करत असताना योनीची आणि लिंगाची मूर्ती जर नसेल
तर हातातून योनी आणि असा लिंग तयार करून आराधना करावी असं तंत्रशास्त्र सांगतं. ही लिंग मुद्रा आहे तंत्रशास्त्रातली. एकमेकांमध्ये गुंतलेले त्रिकोण किंवा स्वस्तिक याला काही पाश्चात्य अभ्यासक कामप्रतीक मानतात. शिवलिंग, कुंभ, त्रिकोण, वृषभ, चक्र, घट, नाग आणि वारुळ, वायू, कवडी आणि कमळ यांनाही कामप्रतीकच म्हटलंय. खरं तर या कामप्रतीकांचा एक वेगळा विषय होऊ शकतो, अभ्यासाचा वेगळा चर्चेचा विषय होऊ शकतो. परंतु या कामप्रतीकामध्ये मला गुंतायचं नाही आहे, कारण वेळ खूप कमी आहे आणि आहे तेवढ्या वेळेमध्ये आपल्याला हा विषय मांडायचा आहे. त्यामुळे आपण कधीतरी या कामप्रतीकांवर चर्चा करूया. ही जगभरातील कामप्रतीके आहेत. या जगभराच्या कामप्रतीकांमध्ये हा जो त्रिकोण आहे, हा त्रिकोण सुद्धा स्त्री आणि पुरुष प्रतीक मानला गेलेला आहे. हा वरून खाली आलेला वरून विस्तारातून खाली येत गेलेला हा पुरुष प्रतीक मानलं गेलंय आणि खालून वर निमुळता होत गेलेलं हे त्रिकोण म्हणजे स्त्री प्रतीक असं भारतीय मानतात. तर त्याच्या विरुद्ध पाश्चिमात्य मानतात. ही कवडी स्त्री जनेंद्रियाचं प्रतीक म्हणून मानलं जातं. त्यामुळे अंबाबाईची भूते कवडीची पूजा करतात. हा 10 सुद्धा कामप्रतीक मानलं जातं. एक म्हणजे हा एकटा पुरुष आणि हा 0 म्हणजे स्त्री, हे दोघं एकत्रित आल्याशिवाय 10 नाही असंही काय पाश्चिमात्य मत मानतात. तर हा कमळ याला स्त्री आणि पुरुष दोन्हींचे कामप्रतीक मानलं गेलेलं आहे. हा कमळ जेव्हा फुलतो तेव्हा त्याला स्त्री प्रतीक म्हटलंय आणि कमळ जेव्हा मावळतो पाण्यामध्ये जातो तेव्हा त्याला पुरुष प्रतीक म्हणलंय. हा होली स्टोन एक आहे. या होली स्टोनच्या आतून जाणं म्हणजे जन्म होणं, पुनर्जन्म होणं असं म्हणतात, म्हणून याला स्त्री जनेंद्रिय असं म्हटलेलं आहे. हा चंद्र याला सुद्धा कामप्रतीक म्हटलंय. जो अर्धचंद्र आहे या अर्धचंद्राला पुरुष लिंग असं म्हटलं आणि पूर्ण चंद्र म्हणजे स्त्रीलिंग असं म्हटलेलं आहे. कामशिल्प निर्मिती मागील कारणे कोणती कोणती असावीत याचा आपण आता आढावा घेऊया. जी कामशिल्प निर्माण केलेली आहेत ह्या सगळ्या उंच किंवा उभट असल्यामुळं स्त्री शरीराला एक स्वाभाविक सौंदर्य लाभलेलं आम्हाला दिसून येतं. खजुराहोची पत्रलेखिका असेल किंवा कंदुक क्रीडा मग्न असेल, या सगळ्या पाठमोऱ्या दाखवलेल्या आहेत. पाठमोऱ्या दाखवण्याच्या मागचं कारणही असं आहे की त्यांचे उत्फुल्ल नितंब हे सहज दृष्टीपथात यावेत आणि एक कामसंकेतही त्याच्यातून दिसावा ही भावना कलाकाराची होती. जी कामशिल्पे कोरलेली आहेत ही बहुतांशी कामशिल्पे नैसर्गिक कामक्रीडा नाही आहेत. ज्या नैसर्गिक कामक्रीडा असतात त्याच्यापेक्षा वेगळी आहेत. कामसूत्र ग्रंथामध्ये एकूण 64 कामासने सांगितलेली आहेत, परंतु पूर्व मध्य युगामध्ये कामशास्त्रावर प्रचंड ग्रंथ निर्मिती झालेली आहे आणि या सगळ्या ग्रंथांचा सार जर काढला तर सगळ्यांनी काम आसनं ही 64 सांगितलेली असली तरी सारखी सांगितलेली नाही आहेत. बरीचशी कामासनं सेम आहेत आणि बऱ्याच पुस्तकांमध्ये वेगवेगळी कामासनं दिलेली आहेत. या सगळ्यांचा जर आम्ही एकत्रित गोळाबेरीज केली तर एकूण 84 कामासने आम्हाला कामशास्त्रीय ग्रंथामध्ये अभ्यासाला मिळतात. म्हणून ही 84च्या 84 कामशिल्पे आम्हाला मंदिराच्या बाह्यांगावर पाहायला मिळतात. ही कामशिल्पे मंदिराच्या बाह्यांगावर निर्माण का झाली तर केवळ चंदेल काळामध्येच ही कामशिल्प निर्माण झाली, ती परंपरा पुन्हा पुढे काही वर्ष टिकली अशातला भाग नाही आहे. तर ही कामशिल्पे ही परंपरा 18व्या 19व्या शतकापर्यंत आमच्या देशामध्ये चालू होती. दक्षिणेतली जी रथ आहेत त्या अनेक रथांवर कामशिल्पे कोरलेली आहेत. ती काष्ठशिल्पे आहेत जी 19व्या शतकापर्यंत कोरली गेली होती. या कामशिल्पाच्या निर्मितीच्या मागच्या काही कन्सेप्ट आपल्याला आता समजून घ्यायच्या आहेत. कंदरिया महादेव मंदिर हे चंदेल वंशातलं एक मंदिर आहे. एकूण 84 मंदिरे तिथे होती. ती उद्ध्वस्त होत होत आज मितीस केवळ 22 मंदिरे तिथे शिल्लक आहेत. केवळ खजुराहो या ठिकाणीच कामशिल्प नाही आहेत, तर महोबा या ठिकाणी कामशिल्प सापडलेली आहेत.
ग्वाल्हेरच्या किल्ल्यामध्ये एक मंदिर आहे, त्या मंदिराचं नाव आहे तेलिका मंदिर. या तेलिका मंदिराच्या बाह्यांगावर असलेल्या कामशिल्पांच्या चेहऱ्यावरचे भाव मात्र फार स्पष्ट कोरलेले आहेत. याची देही याची डोळा जाऊन आपण एकदा तिथे पाहू शकता. गुजरातमधल्या मोढेरा या सूर्य मंदिरावरही फार सुंदर कामशिल्प कोरलेली आहेत. तसेच त्याच्या बाजूला असलेल्या मोहसाना लिंबोजी मठ मंदिरावरही कामशिल्प कोरलेली आहेत. राजस्थानातील रनकपूर येथील पार्श्वनाथ मंदिरावरही कामशिल्प कोरलेली आहेत. ओरिसाच्या जगन्नाथ मंदिर, सूर्य मंदिर आणि मुखलिंगेश्वर मंदिरावरही कामशिल्प कोरलेली आहेत. चंदेल वंशाचे जे शिलालेख सापडतात ते शिलालेख आणि पृथ्वीराज रासो नावाचा एक ग्रंथ आहे. त्या ग्रंथातल्या महोबा खंडामध्ये त्यात असा उल्लेख केला की काशीचा गहिवर राजा इंद्रजित याचा हेमराज नामक एक पुरोहित होता. त्याची कन्या हेमवती हिचा विवाह इंद्रजित नावाच्या या राजासोबत झाला, पण ऐन तारुण्यामध्ये ती विधवा झाली आणि त्यामुळं या वैधव्यामुळं ती एकटीच राहिली. शक्यतोवर विधवा स्त्रियांना घराच्या बाहेर पडण्याची परवानगी नसल्याकारणानं ती रात्रीला स्नानासाठी बाहेर निघायची आणि अशीच एका सरोवरावर पौर्णिमेच्या रात्री स्वच्छंदपणे ती स्नान करीत असताना चंद्र तिच्या सौंदर्यावर भाळला आणि तो चंद्र पृथ्वीवर उतरला, अशी तिथे कथा सांगितली जाते. या दोघांची रोज भेटगाठ व्हायला लागली. निसर्गानं आपलं काम केलं. दोघं एकमेकाच्या प्रेमात पडले आणि यथावकाश त्यांना एक मुलगा झाला आणि त्या मुलाचं नाव ठेवलं होतं चंद्रवर्मा. पुढे चंद्रानं यांना राज्य बहाल केलं आणि मग हे राज्य पुढे चालू असताना जनमानसामध्ये मात्र यांच्या वंशज मातेनं जे काही पाप केलं त्याचा ठपका मात्र चंदेलांवर कायमचा होता आणि हा ठपका दूर करण्यासाठी म्हणून पुढे या वंशज मातेच्या पापक्षालनासाठी एक भांड नामक यज्ञ केला गेला. हा भांड नामक यज्ञ महोत्सवपूर या ठिकाणी केला गेला होता, ज्याला आज महोबा या नावानं ओळखलं जातं, जे खजुराहोच्या जवळच हे ठिकाण आहे. आणि मोहोबालाही काही कामशिल्पे सापडलेली आहेत खजुराहोप्रमाणेच. म्हणजे खजुराहोला जी मंदिर उभारली गेली, जी कामशिल्प उभारली गेली, त्याची प्रेरणा जर काय होती तर या चंदेल वंशाच्या वंशज मातेनं केलेलं पाप आणि ते पाप क्षालन करण्यासाठी म्हणून ती मंदिर उभारली गेली. आणि या वंशज मातेनं कामाच्या आहारी जाऊन हा सगळा प्रकार केलेला आहे. म्हणून या कामाची दाहकताही कळावी, कामही कळावा, यासाठी म्हणून कामशिल्पे मंदिराच्या बाह्यांगावर कोरली असावीत, असा एक याच्या पाठीमागे तर्क मांडला जातो. दुसरा एक तर्क असा आहे, ज्याची कथा ब्रह्मपुराण, सांबपुराण, भविष्यपुराण, वराहपुराण याच्यामध्ये मिळते. ती सांबाची ती कथा आहे. सांब हा सूर्योपासक कसा बनला या संदर्भाने त्याच्यामध्ये माहिती मिळते. सांब हा कृष्ण आणि जांबवतीचा मुलगा होता. तो अत्यंत देखणा पुत्र होता. नारदाने एके दिवशी सांबाला श्रीकृष्णाच्या स्त्रिया जिथे जलक्रीडा करत होत्या तिथे तो घेऊन गेला. त्यावेळी श्रीकृष्णपुत्र सांबाचं सौंदर्य पाहून त्या मोहित झाल्या आणि या सर्व श्रीकृष्णाच्या स्त्रिया सांबाशी लागट करायला लागल्या. तेव्हा नारदाने तिथून पळ काढला आणि नारद कृष्णाला सांबा जिथे थांबला होता तिथे तो घेऊन आला. हा सारा प्रकार पाहून कृष्णाने सांबाला एक शाप दिला की तू कुष्ठरोगी होशील. त्यामुळं सांब कुष्ठरोगी झाला. परंतु सांबाने आपण कसे निर्दोष आहोत आणि नारदाने आपल्याला तिथं नेल्यामुळं हा सगळा प्रसंग आपल्यावर गुदरलेला आहे असं श्रीकृष्णाला सांगितलं. आणि म्हणून श्रीकृष्णाने सांबाला मैत्रेय वनामध्ये जाऊन सूर्य उपासना करायला सांगितली. सूर्य प्रसन्न होऊन सूर्याने 21 वेळेस आपल्या नामाचा जप करीत नदीत स्नान करावे असे सांबाला सांगितले आणि त्यानंतर तुझा कुष्ठरोग दूर होईल. म्हणून सांब नदीमध्ये सूर्याचा जप करत 21 वेळेस जप करत स्नान करीत असताना अचानक सांबाच्या हाती एक सूर्य प्रतिमा लागली आणि तीच सूर्याच्या मूर्तीची प्रतिष्ठापना सांबाने कोणार्क या ठिकाणी केली असं म्हटलं जातं. विलासी जीवन किती धोकादायक असतं हे सांगण्याचा प्रयत्न पुढे
कामशिल्पाच्या माध्यमातून सामान्य केला असा एक तर्क इथे मांडला जातो. खरं तर कोणार्कचं सूर्य मंदिर हे गंगराज पहिला नरसिंह देवाने निर्माण केलेलं आहे 1232 मध्ये. परंतु तत्पूर्वी तिथे एक सामान्य निर्माण केलेलं मंदिर होतं असे मानले जाते. या खजुराहो ओरिसामधल्या काही मंदिरांवर खजुराहो सारखीच कामशिल्पे आम्हाला पाहायला मिळतात. एवढंच नाही तर कुमारी पटना नावाचं एक तंत्रशास्त्राला वाहिलेलं गावच आम्हाला ओरिसामध्ये पाहायला मिळतं. तंत्रशास्त्रातील काही साधक स्त्रिया, एकूण त्या 7 साधक स्त्रिया होत्या ज्या मुलींनी या गावामध्ये वास्तव्य केलं होतं आणि म्हणून त्यांना त्याच गावानं ओळखलं जातं कुमारी पटना. दुसरी बाब अशी आहे की सूर्य हा वेश्यांचा देव असून वेश्यांसाठी रात्र ही कंटाळवाणी आणि दुःखद असते अशी एक मान्यता आहे आणि म्हणून रात्र लवकर संपवावी आणि सूर्योदय व्हावा असं वेश्यांना नेहमी वाटत असतं आणि सूर्याची वाट वेश्या नेहमी पाहत असतात. आणि म्हणूनच गुजरातमध्ये असलेल्या मोढेरा येथील सूर्य मंदिर वेश्यांनी बांधलेलं आहे अशी स्थानिकांची समजूत आहे. तसेच सूर्यामुळे नवजीवन प्राप्त होते. सूर्य सुफलन आणि प्रजोत्पादन करतो अशी ही एक कल्पना आहे आणि त्यामुळे सुद्धा सूर्य मंदिरावर कामशिल्पे निर्माण केली जातात. एकंदरीत वेश्या या निधर्मी असल्यामुळं मुस्लिम शासक या मंदिरांना हात लावणार नाहीत आणि म्हणून या वेश्यांनी ही मंदिरे निर्माण केली अशी ही मान्यता आहे किंवा ती मुस्लिम शासकाकडून पाडली जाणार नाहीत असंही म्हटलं जातं. ओरिसातील उत्कल खंडातील 11व्या प्रकरणामध्ये असे म्हटले आहे की मंदिरावरील मिथुन मूर्ती विद्युल्लतेच्या तडकेला प्रतिबंध करतात. कारण ही जी वीज आहे, ही जी विद्युल्लता आहे, ही अनमॅरिड आहे, ती अविवाहित असल्या कारणानं ती मंदिरावर पडणार नाही. मंदिरावरचे मिथुन शिल्प पाहून ती निघून जाईल असं ओरिसाच्या उत्कल खंडातल्या 11व्या प्रकरणात म्हटलेलं आहे. पण याला पुरातत्वशास्त्र मान्यता देत नाही आणि खजुराहोच्या सर्व मंदिरावर ही वीज रोधकं बसवलेली आहेत. पण आपल्याला अजून एक सांगू इच्छितो की आज तागायत या खजुराहोच्या मंदिरावर वीज पडल्याचं मात्र ऐकिवात नाही. पण ही एक अंधश्रद्धा होईल आणि असंही काही नाही आहे की वीज क्षणार्धात चमकते आणि क्षणार्धामध्ये ती ही कामशिल्प पाहते आणि ती लाजून दुसरीकडे निघून जाते आणि आपण दुसरीकडे जाऊन पडू असं म्हणते. असं होणंही शक्य नाही आहे. याबद्दल अजून एक मत असं म्हटलं जातं की तांत्रिकाच्या प्रभावातून जी महासूक ही संकल्पना निर्माण झाली होती आणि या महासूक नावाच्या निर्माण झालेल्या संकल्पनेतूनच ही कामशिल्पे निर्माण झाली असावीत. कारण परमोच्च बिंदू कोणता हे दाखवण्यासाठी म्हणून, म्हणजे साधनेतला परमोच्च बिंदू कायचा असेल तर तुम्हाला तुमच्या वैयक्तिक जीवनात परमोच्च बिंदूचा अनुभव घेता आला पाहिजे आणि त्यासाठी म्हणून तांत्रिकाच्या प्रभावातून ही कामशिल्पे निर्माण झाली असावीत असा एक तर्क मांडला जातो. या संदर्भाने 1932 मधील इब्न बतूता या अरबी प्रवाशाचं केलेलं प्रवास वर्णन हे मात्र वाचण्यासारखं आहे. हा इब्न बतूता खजुराहो येथे गेलेला असताना तिथे काही तांत्रिक आणि योग्यांच्या वस्त्या होत्या असा तो आपल्या पुस्तकात उल्लेख करतो. एवढंच नाही तर आपल्या मंत्र सामर्थ्याच्या माध्यमातून हे तांत्रिक किंवा हे योगी कुष्ठरोगही बरे करतात आणि हे कुष्ठरोग बरे करण्यासाठी मग तिथे हिंदूच येतात अशातला भाग नाही आहे, तर मुस्लिमही येथे जातात असा उल्लेख इब्न बतूता करतो. म्हणजे तांत्रिकाच्या प्रभावातून ही महासूक किंवा परमोच्च बिंदू जाणण्यासाठी म्हणून कामशिल्पे निर्माण झाली असावीत असा एक तर्क मांडला जातो. त्यानंतर सूर्योपासना ही उपासकांची वाममार्गी उपासकांचे दैवत आहे. वाममार्गी म्हणजे तंत्रशास्त्रातले जे 2 भाग आहेत त्यातला दुसरा भाग जो वाममार्गी आहे त्यांचा सूर्य हाच दैवत आहे आणि कोणार्क येथे तंत्राचा प्रचंड प्रभाव होता आणि त्यामुळे तांत्रिकांच्या प्रभावातूनच ही कामशिल्पे निर्माण झाली असावीत असा एक तर्क सांगितला जातो.
विश्वनिर्मितीची प्रक्रिया सूर्याधीन असल्याकारणाने सूर्य हा कामशक्तीचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणूनच सूर्य मंदिरावर कामशिल्पे काढली जावीत हाही एक कायास सांगितला जातो. मित्रांनो, चंदेल वंशाची कहाणी ऐकल्याच्या नंतर मनुष्यामध्ये निर्माण होणारा काम आणि काम माणसाच्या मनावर आरूढ झाल्याच्या नंतर तो नियंत्रणाच्या बाहेर कसा जातो याची अनेक उदाहरणे आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय काही साहित्यामध्ये अशी उल्लेख सापडतात की विषय वासना ही कधीच शांत होत नाही, तर ती तूप टाकल्याप्रमाणे सातत्याने भडकत असते, असा मनुस्मतीमध्ये उल्लेख आहे. तर विष्णू पुराणात असं म्हटलंय, हजारो वर्ष कामवासनेचं सेवन केलं तरी कामलालसा ही कधीच कमी होत नाही. तर कामातुरांना ना भयम ना लज्जा असं जे म्हटलं जातं, हे सगळं जाणण्यासाठी समजण्यासाठी ही कामशिल्पे निर्माण झाली असावीत. कारण समाज 3 वर्गामध्ये विभागता येतो आणि 3 वर्गामध्ये विभागलेला समाज आपल्याला ओळखता आला पाहिजे. हा 3 वर्ग म्हणजे पहिला वर्ग आहे ऐहिक वर्ग, दुसरा वर्ग आहे पारमार्थिक वर्ग आणि तिसरा वर्ग आहे प्रत्यक्षात सगळ्या मायाजाल तोडून प्रत्यक्ष मुक्तीच्या मार्गाला लागलेला वर्ग. जर खजुराहोच्या मंदिराचं दर्शन घ्यायला गेलात, पाहायला जर गेलात, तर जे कोणी ऐहिक सुखाच्याच मागे लागलेले आहेत हे फक्त कामशिल्पे पाहतील आणि तिथून निघून जातील. जे पारमार्थिक मार्गाने चालणारी आहेत ती कामशिल्पही पाहतील आणि भक्तिभावानं गर्भगृहामधल्या असलेल्या शिवलिंगाचं दर्शन घेतील. तर तिसरा एक प्रकार असा सांगितला जातो की ज्यांना प्रत्यक्ष मुक्ती मिळवण्याची धडपड आहे ते ना कामशिल्प पाहतील ना इतर शिल्प पाहतील, ते सरळ शिवपिंडीजवळ जाऊन ध्यानधारणा करायला लागतील. म्हणजे समाजामधले असलेले हे तिन्ही वर्ग तपासता येतील, यासाठी ही कामशिल्पाची निर्मिती झाली असावी असा एक तर्क मांडला जातो. नंतर एक असा तर्क सांगितला जातो की कमी लोकसंख्येवर एक पर्यायी मार्ग काढण्यासाठी म्हणून ही कामशिल्प निर्माण झाली असावीत. पण याला फारसं काही तथ्य जाणवत नाही आहे. एक असाही तर्क सांगितला जातो की बौद्ध धर्माच्या प्रभावामुळे संन्यस्त वस्ती वाढलेली होती आणि ही संन्यस्त वृत्ती वाढल्यामुळं लोकांना पुन्हा गृहस्थी जीवनामध्ये आणण्यासाठी म्हणून या कामशिल्पाची निर्मिती झाली असावी. पण हे सगळं जरी असलं तरी एक शेवटचा मुद्दा मी आपल्याला सांगू इच्छितो की कामशास्त्राचं लैंगिक शिक्षण देण्यासाठी म्हणून ज्या कामशास्त्रीय ग्रंथांची निर्मिती झाली, वात्सायनाच्या कामसूत्राच्या नंतर, म्हणजे वात्सायनाच्या कामसूत्राच्या पूर्वीही कामशास्त्रीय ग्रंथे होती असा उल्लेख वात्सायन करतात. शिवाने पार्वतीला कामशास्त्र सांगितलं. काम होता पण कामासने कामशास्त्र शास्त्रोक्त पद्धतीनं शिवाने पार्वतीला सांगितले, ते नंदीने ऐकले आणि मग त्यानंतर कामशास्त्रीय ग्रंथे निर्माण झाली असं वात्सायन म्हणतात. वात्सायनाच्या कामसूत्राच्या पूर्वीही अनेक ग्रंथ होती, पण त्या ग्रंथांचं स्वरूप खूप मोठं असल्याकारणानं वात्सायनानं त्याचं लघुरूप म्हणून कामसूत्र नावाचा ग्रंथ लिहिला. पण त्यानंतर मात्र पूर्व मध्ययुगामध्ये असंख्य कामशास्त्रावरची ग्रंथी निर्माण झाली. तो कालखंड आणि चंदेल कालखंड हा एकच कालखंड असल्याकारणाने कदाचित कामशास्त्रातील जी काही लैंगिक असणे सांगितलेली आहेत याचाही प्रभाव पडून मंदिरावर कामशिल्पे निर्माण झाली असावीत. परंतु तंत्रशास्त्राचा असलेला प्रभाव, तांत्रिकांची देवता असलेला सूर्य, वेश्यांची देवता असलेला सूर्य, चंदेलांची असलेली ते कथानक आणि इब्न बतूताने केलेला उल्लेख, जी की मंदिराच्या जवळ तांत्रिकांची वस्ती होती, योग्यांची वस्ती होती, म्हणजे ही मंदिरं तांत्रिकांसाठी ध्यान मंदिरं असावीत. जर ध्यान भटकलंच तर ही कामशिल्पे पाहावीत आणि पुन्हा धारणेकडे जावं. कारण तंत्रशास्त्राच्या ध्यानधारणेमध्ये जे 5 मकार सांगितलेले आहेत त्याच्यामध्ये मद, मास, मीन, मिथुन आणि मुद्रा यातलं जे मैथून आहे, या मैथुनासाठी कामशिल्प निर्माण केली गेली असली तरीही ही सगळी कामशास्त्रात सांगितलेलीच कामशिल्पे आहेत, ज्यामध्ये गुणीयुत समागम असेल, ज्याच्यामध्ये पुरुषायित समागम असेल किंवा मार्जल आसन असेल, धेनुक आसन असेल, संघाटक आसन असेल. कामशास्त्राची जे 84 आसनं सांगितलेली आहेत, ही 84 आसनं ही सगळी शिल्पांमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे शेवटचा तर्क, शेवटचा अनुमान मी आपल्यासमोर असं मांडतोय की तंत्रशास्त्राच्या प्रभावामुळं जी
तांत्रिकांची पूजा होती, जी आज तागायत चोरून लपून केली जात होती, ती उजागर सुरू झाली. खरं तर तांत्रिकांची उजागर पूजा आणण्याचं काम कामशास्त्राची उजागर पूजा निर्माण करण्याचं काम पाल वंशाच्या काळामधल्या सरहप्पा नावाच्या व्यक्तीनं केलं. जी गुप्त पूजा होत होती ती गुप्त पूजा उघड व्हायला लागली होती. म्हणून तंत्रशास्त्राचा प्रभाव या कामशिल्प वर दिसून येतो. आणि जी कामशिल्पे कोरली गेली ती सारी कामशिल्पे मात्र कामशास्त्रीय ग्रंथातील आहेत, हे मात्र निर्विवाद सत्य आहे. हा जो अनुमान मी आपल्याला मांडला आहे, याच्यापेक्षाही वेगळा अनुमान आपण अजून मांडू शकाल, याच्यापेक्षा वेगळे तर्कही असू शकतील. परंतु कामशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी जी कामशिल्पे पाहिली ती कामशास्त्रीय ग्रंथातलीच आहेत. आणि तंत्रशास्त्राच्या प्रभावातून निर्माण झालेल्या ह्या मंदिरावर जी शिल्प कोरली आहेत ती मात्र सगळी कामशास्त्रातील शिल्पे आहेत. मित्रांनो, सगळ्या मंदिरांचा आढावा घेणं शक्य नाही, म्हणून मी इथे आपल्यासमोर खजुराहोचं हे कंदरिया महादेव मंदिर आणलेलं आहे. कंदरिया महादेव मंदिर म्हणजे गुहेतला महादेव. या कंदरिया महादेव मंदिराची रचना आपल्याला पहिले समजून घ्यावी लागेल. जेव्हा आपण इथून मध्ये प्रवेश कराल मंदिरामध्ये, या मंदिरात प्रवेश केल्याच्या नंतर ह्या इथून आपण गर्भगृहामध्ये जातो. हा गर्भगृहातला भाग मिट्ट अंधाराचा आहे, काळोखाचा भाग आहे. एक छोटीशी ज्योतीमध्ये लावलेली असते, जिथे डोळे बंद करून बसल्याच्या नंतर आम्ही आईच्या गर्भामध्ये असताना जसा मख्ख अंधकार असतो तसा अंधकार इथे निर्माण व्हावा. माणसानं अंतरात्म्यामध्ये स्वतःला वाकून पाहावं. हा याच्या निर्मिती पाठीमागचा भाग आहे. आपने गिरेबान में झाक के देखो असं जे म्हटलं जातं, ती धारणा या मंदिरामधून दाखवण्यात आलेली आहे. तुम्ही हा जो गर्भगृह बघितला असेल, त्या गर्भगृह आणि या सभा मंडपाच्या मधल्या या भागाला अंतराल असे म्हणतात. या अंतरालापासून हे इथून गर्भगृहाला प्रदक्षिणा पथ निर्माण केलेला आहे. या प्रदक्षिणा पथाच्या निर्मितीला सांधार शैलीचं मंदिर असं म्हणतात. सांधार म्हणजे अंधारासह आणि निरंधार म्हणजे अंधार नसणे. ज्या मंदिराच्या प्रदक्षिणा पथ बाहेरून असतं आणि प्रदक्षिणा मारणारा व्यक्ती आम्हाला दिसू शकतो, तो म्हणजे निराधार मंदिर. आणि सांधार मंदिर म्हणजे जिथे प्रदक्षिणा पथावरून प्रदक्षिणा मारणारा भक्त आम्हाला बाहेरून दिसत नाही. या कंदरिया महादेव मंदिराच्या या बाह्यांगावर, हा सगळा बाहेरचा भाग, या बाह्यांगावर कामशिल्पे कोरलेली जी आहेत ती केवळ या मंडोवरावर म्हणजे अंतराल आणि गर्भगृहाच्या मध्ये असलेल्या या 10-12 फुटाची जी भिंत आहे, एवढ्याच या भिंतीवर ही कामशिल्पे कोरलेली आहेत. उठावदार आणि मोठी कामशिल्पे. म्हणजे एका शिल्पपटामध्ये 3 शिल्पे आहेत, एकावर एक असे. इकडून 3 आणि इकडून 3 म्हणजे एकूण 6 शिल्पे झाली. आणि बाकीची शिल्पे अगदी लहान लहान आकारातली जंगा भागावर आहेत किंवा पीठावर कोरलेली आहेत. ही जंगा भागावर आणि पीठावर कोरलेली कामशिल्पांची संख्या, कंदरिया महादेव मंदिराविषयी मी बोलतोय, एकूण या शिल्पांची संख्या आहे 610. म्हणजे या मंदिरावर असलेली जी कामशिल्पे आहेत त्या कामशिल्पांची मोजमाप केली असता या मंदिरावर सापडलेली केवळ आणि केवळ 610 कामशिल्पे म्हणजे एकूण मंदिरावर असलेल्या शिल्पांपैकी केवळ 3% कामशिल्पे आहेत. कदाचित आपल्याला ऐकून हे आश्चर्य वाटेल. आज जगामध्ये हे खजुराहोचे मंदिरं कामशिल्पे म्हणून प्रसिद्ध आहेत, जिथे 610 कामशिल्पे कंदरिया महादेव मंदिरावरची आहेत आणि केवळ त्यांची टक्केवारी 3% आहे. आणि या 3%लाच आम्ही इतकं फोकस केलं आहे की जणू काही या देशामध्ये सर्वच मंदिरावर अशी कामशिल्प कोरली जातात असा पाश्चिमात्यांचा गैरसमज होतो. सोबतच मी आपल्याला दाखवू इच्छितो की हे कंदरिया महादेव मंदिराची ही फोटो आहे. या कंदरिया महादेव मंदिरावर हे शिल्पांकन आपण पहा. अगदी लहान लहान प्रचंड शिल्पे आहेत. आणि
अंतराळ आणि गर्भागृहाच्या मधल्या 10 फुटाच्या अंतरावर मंडोवरावर एकावर एक असे हे 3 कामशिल्प कोरण्यात आलेली आहेत. या कामशिल्पांना जर आपण पाहिलात, मी सगळी कामशिल्प आपल्याला दाखवणार नाही आहे, तितका वेळही आपल्या हात्याशी नाही आहे. या कामशिल्पात जर आपण पाहिलात तर सगळ्यात वरचं कामशिल्प जर आपण पाहिलं हे, तर इथे कामक्रीडेची सुरुवात होत आहे असं मला पाहता क्षणी जाणवतं. तर मधल्या शिल्पामध्ये हिचा शरीराचा बाक आणि हिची गतिमानता पाहत असता उच्चांक बिंदूपर्यंत हे जोडपं पोहोचलेलं आहे असं आम्हाला दिसतं. आणि सगळ्यात खालचं जे शिल्प आहे हे शिल्प मात्र कामकलेचा, त्यांच्या कामक्रीडेचा शेवटच्या टप्प्याकडे वळलेत असं दिसतं. याला संस्कृतमध्ये रतिक्लांतता म्हणतात. म्हणजे इथे कामाचा सर्वोच्च बिंदू गाठला चालला आहे. असे हे 3 शिल्पे एकाखाली एक अशी कोरलेली आहेत. आणि पुढे अजून एक हे शिल्प आहे. आता काही जण असं मत मांडतात की 2 स्त्रिया या लाजेनं उभ्या आहेत आणि एका स्त्रीसोबत हा समागम करतोय. तर याच्या पाठीमागं काही धार्मिक किंवा नैतिक अधिष्ठान चढवण्याचा प्रयत्नही काही लेखक करतात. त्यांचं म्हणणं असं आहे की रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण हे तिघे इथे उभे आहेत. रजोगुण हा भोगविलासी असल्यामुळे हा भोग भोगतोय, तर तमोगुण आणि सत्वगुण बाजूला लाजेने उभे आहेत. पण हे एक हास्यास्पदच म्हणावं लागेल, असं काही नाही आहे. कारण कामशिल्प आम्ही 84 आसनं जेव्हा आम्ही तिथं पाहतो तेव्हा प्रत्येकाला आम्ही या नैतिकतेमध्ये जोडू शकत नाही. अनेक लेखक सूरसुंदरींना किंवा त्या नारी बंधाला देवतेसोबत जोडतात. हा एक वेगळा प्रकार असो, पण आपण या विषयावर कधीतरी चर्चा करूया. ही एक सूरसुंदरी आहे. ही सकलेश्वर मंदिरावरची सूरसुंदरी आहे आणि याच्या बाजूला ही सूरसुंदरी आहे खजुराहोच्या मंदिरावरची, जी आपल्या स्तनाला तपासून पाहती आहे. ही स्तनावरचे नखक्षत किंवा दंतक्षत तपासून पाहत आहे. ही योनिशिला केरळमधली आहे आणि या योनिशिलेवर एक छत्रही धरलेलं आहे. आणि हे छत्र धरलेलं ही योनिशिला आम्हाला केरळला पाहायला म्हणजे योनीची पूजा होत होती, तशी लिंगाची पूजा आमच्या देशामध्ये होती. ही भेटघाटला मध्य प्रदेशमधली ही योनी पूजा आहे. मित्रांनो, या खजुराहोच्या कामशिल्पाच्या संदर्भाने मला अजून एक आपल्याला सांगायचं आहे की ही कामशिल्पे पाहत असताना जर आपण याच्या व्यतिरिक्त नेटवर सर्च केली तर प्रचंड कामशिल्प आपल्याला पाहायला मिळतील. ही कामशिल्पे उभट आहेत आणि याच्यातल्या काही क्रिया अशा कशा शक्य आहेत असं आपल्याला वाटू शकतं. पण आपण जर अशी कल्पना केली की शयनगृहामध्ये छतावर जर CCTV कॅमेरा बसवलेला असेल तर त्या CCTV कॅमेऱ्यातून जसं दृश्य दिसेल तसं दृश्य आज आम्हाला दिसतं असं जर आम्ही गृहीत धरलं तर ही कामशिल्पे खूप लोभस आणि सुंदर दिसतात, उठावदार आम्हाला दिसून येतात. आणि या क्रिया ज्या आहेत या क्रिया योगिक क्रिया नसून या नॉर्मली अशा काही क्रिया आपण करू शकतो असंही आम्हाला जाणवू शकतं. त्यानंतर ही तंत्रशास्त्रातली काही शक्तीसह असलेली शिल्प आहेत. चित्रांकन इथं केलेलं आहे. ही छिन्नमस्तिका आहे, याच्या खाली इथं स्त्री पुरुष समागम करत असलेले आहेत. हा बौद्ध तंत्रशास्त्रामधल्या ह्या 3 देवता आहेत. हा जंबल आहे, नेपाली चित्र आहे, हे पण बौद्ध कालचक्र हे नेपाली चित्र आहे. आणि हा चंडरोशन हे सुद्धा नेपाली चित्र आहे. हे दोघं समागम अवस्थेमध्ये दाखवलेले असले तरी याच्या पाठीमागची धारणा अशी आहे की हे यांच्या शक्तीसोबत आहेत. पावर किंवा शक्ती ही स्त्री रूपानं कल्पिलेली असल्या कारणानं हे दोघं एकरूप झालेली आहेत हे दाखविण्यासाठी म्हणून या ठिकाणी दोघांना समागम अवस्थेमध्ये दाखवलेलं आहे. सर्रापानं तंत्रशास्त्राला समाजामध्ये उघड पूजा करण्यासाठी जेव्हा बाध्य केलं किंवा याच्या पाठीमागचा गैरसमज सर्रापाने दूर केल्याच्या नंतर उत्तर पूर्वीय आमच्या राज्यामध्ये तंत्रशास्त्राचा प्रचंड प्रभाव दिसून येतो. त्या उत्तर पूर्वीय राज्यातून हे तंत्रशास्त्र नेपाळमध्येही गेलं आणि तंत्रशास्त्राचा नेपाळमध्ये खूप मोठा प्रभाव होता. म्हणून असे शिल्प नेपाळला खूप मोठ्या प्रमाणामध्ये दिसतात, जी काष्ठशिल्पाची माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतात. तिथे कातळ शिल्प नाही आहेत, काष्ठशिल्प तिथे आहेत. हा तंत्रशास्त्रामधला गणेश आहे.
आणि हा तंत्रशास्त्रातला गणेश आपल्या शक्तीसह दाखवलेला आहे. मद्रासच्या जवळ असलेल्या कुंभकोकम नावाच्या मंदिरावरील हे कुंभकोकणम नावाच्या मंदिरावर हा गणेश आहे. या गणेशाला अशा उच्चिष्ट गणेश म्हणतात. ही शक्ती गणेशाच्या मांडीवर बसलेली आहे आणि गणेशाचं ऊर्ध्वलिंग या शक्तीनं हातात धरलेलं आहे. तर गणेशाची सोंड ही या शक्तीच्या जननेंद्रियाला स्पर्श करते आहे असं हे शिल्प आहे. काही ठिकाणची शिल्प आम्हाला औंड्यालाही असं पाहता येतं. हिंगोलीमध्ये असलेल्या औंड्याच्या मंदिरावर उच्चिष्ट गणेशाचं एक शिल्प आहे जो की आपल्या शक्तीच्या स्तनावर सोंडेनं मर्दन करतोय असं ते शिल्प आहे. तर काही उच्चिष्ट गणेशाची शिल्पे हे शक्तीच्या हनवटीला गणपतीनं सोंड लावलेली दिसून येते. ते याच्या बाजूला ही बुद्धाची शक्ती म्हणून नेपाळमध्ये यास मान्यता आहे. याला याब युम या नावानं ओळखलं जातं. याब युम म्हणजे सन्माननीय माता आणि सन्माननीय पिता. हे याब युम आपल्या पॉवरसोबत आपल्या शक्तीसोबत एकरूप झालेले असल्याचं या शिल्पातून निदर्शनास येतं. मित्रांनो, हा सगळा अभ्यास मांडत असताना मी विल्यम जोन्स, जेम्स प्रिन्सेप असतील, अलेक्झांडर कनिंगहॅम असतील, आनंद कुमार, कन्वरलाल, लाहुल संस्कृतायन या सगळ्यांच्या ग्रंथाचा आधार घेतलेला आहे. म्हणून त्यांचाही आभार मानणे मी माझं कर्तव्य समजतो. मी अजून एक जाता जाता आपल्याला एका कामशिल्पाविषयी सांगू इच्छितो. कर्नाटकामधल्या बदामी या ठिकाणी लेणी क्रमांक 3 मध्ये कर्णिकेवर 14 मिथुन शिल्पाची जोडपी आहेत. कर्णिका म्हणजे ब्रॅकेट फिगर असं त्या स्तंभावर एक आडवा स्तंभ जोडलेला असतो आणि त्या आडव्या स्तंभावर ही शिल्पे कोरलेली असतात. त्याला कर्णिका असं म्हणतात. याच्यावर एकूण 14 जोडपी कोरलेली आहेत आणि ही 14 जी जोडपी आहेत ना, यातली जी नायिका आहे या नायिकाला संस्कृत भाषेमध्ये नायिकारुद्ध शृंगार म्हणतात. नाहीतरी भारतीय परंपरा आमची अशी म्हणते की प्रेम सगळ्यात पहिल्यांदा नायिकेच्या मनात तयार व्हावं तरच ते खरं प्रेम, अन्यथा नाही. पुरुषाच्या मनामध्ये तर प्रेम केव्हाही कधीही निर्माण होऊ शकतं. आमच्याकडे पार्वती शिवासाठी आराधना करते आहे, सीतेला राम हवा आहे, राधेला कृष्ण हवा आहे, म्हणजे याला नायिकारुद्ध शृंगार म्हणतात. या नायिकारुद्ध शृंगाराचं एक चित्रांकन एकूण 14 शिल्पांमध्ये करण्यात आलेलं आहे. पहिल्या शिल्पामध्ये ती आपल्या सोबतच्या साथीदाराला प्रेमासाठी म्हणून तयार करते आहे आणि त्यानंतरच्या शिल्पामध्ये तो सावध पवित्रा घेतोय. त्याच्या मनामध्ये एक जी भीती आहे ती भीती त्याला जाणवती आहे. त्यानंतरच्या शिल्पामध्ये ती हळूच आपल्या उजव्या हाताचा कोपरा त्याच्या मांडीवर टेकवलेला आहे आणि म्हणून स्पष्ट संकेत मिळाल्यामुळे तो पुरुष जो आहे तो तिच्या जवळ थोडासा सरकलेला आहे. आता ही सगळी फोटो माझ्याकडे नाही आहेत, माझी हार्ड डिस्क कम्प्युटरची खराब झाल्यामुळं, अन्यथा मी आपल्याला ते दाखवू शकलो असतो. लॉकडाऊनच्या नंतर जर माझी हार्ड डिस्क नीट झाली तर कधीतरी ही फोटो आपल्याला या सिंधुजन अकादमीवर पोस्ट करता येतील. हळूहळू त्याची भीती संपते आणि मग दोघांमध्ये समागम होतो. प्रत्यक्षात समागम इथं कोरला नाही, पण समागम करत असल्याची काही संकेतिक इथे मूर्तीवर कोरलेले आहे. कारण हे खूप प्राचीन शिल्प असल्याकारणाने इतके उन्मत्त शिल्प कदाचित त्या कलाकाराला यावर कोरावंसं वाटलं नसावं. आणि मग शेवटचं जे शिल्प आहे ते शिल्प इतकं सुंदर आहे की कामाच्या उन्मादानंतर तिच्या अंगातला सगळा त्राण संपून गेला आहे, तिला नीट उभंही राहता येत नाही आहे आणि त्यामुळे ती अशी बसण्याच्या किंवा पडण्याच्या तयारीमध्ये असताना अचानक तो तिच्या कमरेमध्ये हात घालून तिला तो उचलून धरतोय. तिच्या शरीराचा आंबाडा सुटलेला आहे, त्या डोक्यावरचा आंबाडा सुटलेला आहे, केस सगळे विस्कटलेले आहेत, गळ्यातील माळ तुटून त्याचे मणी खाली गळत आहेत. अतिश्रमानं ती खूप खूप थकलेली आहे, तिच्या जड झालेल्या पापण्या आहेत. हे चित्र इतकं सजीव कोरलं आहे की जर तुम्ही ह्या चित्रातलं सौंदर्य जाणण्याची दृष्टी निर्माण झाली असेल, एक क्षण असं वाटून जातं की तिच्या अंगावरचा घाम कुठे आपल्या अंगावर टपकतो की काय. असं हे शिल्प बदामीला आहे. ही कामशिल्पांची निर्मिती, त्याच्या पाठीमागचे तात्विक अधिष्ठान या सगळ्यांचा आढावा मी आपल्यासमोर घेतला आहे. मित्रांनो, कुठल्याही शिल्पांचा अभ्यास करत असताना तो अभ्यास एकट्या दुकट्याचा नसतो, तर तो एक टीम वर्क आहे आणि टीम वर्कमध्ये कुणी कुठल्याही एका क्षेत्रामध्ये पूर्ण असत नाही आणि म्हणून हे टीमवर्कनं काम करत गेलो
तर मूर्तीचं डिकोडिंग करणं आम्हाला सोपं जातं. या आमचे असे अभ्यास दौरे असतात. मूर्तिशास्त्राचे अभ्यासक मंडळी आम्ही सगळेजण मिळून महिन्याला 2 महिन्याला असे दौरे काढत असतो आणि अशा काही मूर्त्या आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला आहे ज्यामध्ये तत्कालीन समाज जीवन आम्हाला पाहायला मिळतं. त्या तत्कालीन समाज जीवनावरची आता आपण चर्चा नाही करत, पण या आमच्या सगळ्या ग्रुपमध्ये डॉक्टर जाकीर पठाण, लक्ष्मीकांत सोनवटकर, डॉक्टर माशाळकर, श्री आदित्य फडके, श्री गजेंद्र बिराजदार, डॉक्टर गीते मॅडम, डॉक्टर कामाजी डक, श्री मयुरेश खडके, डॉक्टर गणपत गट्टी, डॉक्टर शेफ सर, डॉक्टर मिरकड सर, हा सगळा आमचा हा ग्रुप अशा मराठवाड्यामध्ये असलेले विविध शिल्प, नाही महाराष्ट्रातले असलेले विविध शिल्प पाहत असतो. आपणही सर्वांनी मूर्तिशास्त्राचा अभ्यास करावा. मूर्तिशास्त्राचा अभ्यास करत असताना त्याचा अन्वयार्थ लावण्याचा प्रयत्न करावा. त्यासाठी सामाजिक परिस्थितीचा अभ्यास करावा, ही धारणा मी आपल्यापुढे व्यक्त करतो आणि मी माझं मंतव्य इथे थांबवतोय. नमस्कार. काही प्रश्न असतील तर आपण ते प्रश्नही पाहूयात. काय प्रश्न आहेत का? एक प्रश्न आहे याच्यामध्ये, कामशिल्प कधीपासून काढायला सुरुवात केली गेली? मला वाटतं मी माझ्या व्याख्यानाच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगितलं आहे की कामशिल्पाचा पहिला आविष्कार आम्हाला पाहायला मिळतो तो सिंधू संस्कृतीपासून, आणि सिंधू संस्कृतीच्या नंतर आम्ही येतो ते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये. तत्पूर्वीचे काही शिवलिंगाचे सापडतात, परंतु पुरुष लिंग असं शिवलिंग जे आम्हाला सापडलं ते म्हणजे इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकामध्ये गुड्डी मल्लम या ठिकाणी. याचा मी सविस्तर आढावा या ठिकाणी घेतलेलाच आहे. संकीर्ण दंपती शिल्प आणि विषयासक्त शिल्प याविषयी काही सांगता येईल का? मला वाटते पूर्ण व्याख्यान आपण लाईव्हमध्ये ऐकलं असेल तर आपल्याला याचं उत्तर मिळालं असेल. एकूण 2 प्रश्न होती. या 2 प्रश्नाची मी उत्तरं आपल्याला दिलेली आहे. धन्यवाद. वेळ बराच झालेला, जवळपास 1.25 तास आपण सर्वांना ऐकलं, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करून आणि विशेषतः पुनश्च एकदा मी सिंधुजन अकादमीचे आभार व्यक्त करतो आणि मी माझं विचार मंथन इथे थांबवतोय. धन्यवाद. एंड केलं